चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजाराम करुणा दृष्टी निहारी राजाराम रामकृष्ण हरी जय जय राम राजाराम रामकृष्ण हरी जय जय राम राम रामकृष्ण हरी जय जय राम राजाराम चरणी लक्ष लागो कृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लावीत सौख्य आमा स्वरूपी मन हे लावीत सौख्य आमा काम क्रोधादिक जाती निज तामा काम क्रोधादिक जाती निज तामा बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदवी सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरी पाया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय हो निरंत प्रेमे गाओ तन्मय हो बळवंत प्रेमे गाओ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ नमस्कार. आज चैत्र महिना आहे, वर्षाचा पहिला महिना. तेव्हा तुम्ही सगळ्यांची भेट झाली, तुम्ही सगळे कीर्तन श्रवणाला आलात, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजची कीर्तन सेवा गणपती बाप्पाला समर्पण चतुर्थी आहे. माझ्याबरोबर हार्मोनियमवर आहेत हेमा आपटे, तबल्यावर योगेश मोकाशी आणि मंजिरावर आहेत
मंगेशजी मस्कर नाही, त्यांचं नाव मी विसरत नाही, सगळ्यांना माहिती. पण महत्त्वाचं असं असतं की आत्ता आज मी परवा बघत होते, आजचं 15वं कीर्तन आहे आणि ते मी करू शकले कारण सगळे तुम्ही साथ देत होते आणि हे लोक देत आहेत म्हणून मी हे सगळं करू शकले. त्याबद्दल धन्यवाद म्हणणं हा खूप छोटा शब्द आहे. ऋणी राहणं हाच योग्य शब्द आहे आणि त्या ऋणातून निघणं म्हणजे मला वाटतं परमेश्वराची सेवा करणं हेच असू शकतं. आजचा निरूपणाचा अभंग जो आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले दयाला पर नाही, आपुले दयाला पर नाही. उपकारी उपकारी असे आरोनी उरला, लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी, आपुला तो श्रम न विचारी, न विचारी. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे. जीवा ऐसे देखे आणि का जीवांसी, जीवा ऐसे देखे आणि का जीवांसी, निखळची राशी गुणाचीच, निखळची राशी गुणाचीच, गुणाचीच. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी. तुका म्हणे देव तयाचा पांगिला, तुका म्हणे देव तयाचा पांगिला, न भंगे संचला धीरा सदा, न भंगे संचला धीरा सदा, धीरा सदा. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले दयाला पर नाही, आपुले दयाला पर नाही, पर नाही. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे, उपकारी असे, उपकारी असे आरोनी उरला. बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की. आजच्या निरूपणाच्या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्याला कसं वागावं हे शिकवतात. संत तुकाराम महाराज म्हणजे देहू निवासी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचे समकालीन. संतांचं वाङ्मय म्हणजे एक एक विद्यापीठ, एक एक ओवी
एक एक अभंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. आपल्याला मोक्षापर्यंत कसं जायचं तेही शिकवतोच, पण आपल्या रोजच्या जीवनात कसं वागायचं हे देखील संत आपल्याला शिकवत असतात. कारण आधी संसार नीट केला तर पुढचं सगळं होणार आहे. त्यामुळे रोजच्या संसारात कसं वागावं हे पण आपल्याला संत शिकवत असतात. आणि या अभंगात संत उपकारी लोक कसं वागतात आपल्याशी, त्यांच्याकडून आपण काय घ्यायचं असतं थोडंफार ते सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. उपकार जे लोक करतात ना, त्यांना स्वतःची काळजी नाही वाटत, ते दुसऱ्यांवरच विचार करत असतात. पण उपकार म्हणजे काय? उपकार म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं. आपण या जगात राहतो, एकटं राहिलं तर काही शक्य नाही. आपण असतो कारण दुसरे कोणीतरी असतात. एक आफ्रिकन शब्द आहे उबंटू, त्याचा अर्थ आहे आय एम बिकॉज यू आर. विचार करून बघा, कोणीच नसेल, मला माझी स्पेस पाहिजे, सगळी स्पेसच स्पेस आहे समजा तुम्हाला, तर काय होईल? फक्त आपण एकटे असू तर आपल्या चांगल्याचंही महत्व नाही आणि वाईटाचंही महत्व नाही. कारण बघतंय कोण आणि आपल्याला विचारतोय कोण आणि आपलं ऐकतंय कोण? मुख्य म्हणजे कोणीतरी ऐकायला पाहिजे ना आपलं. जर कुणीच नसेल तर आपलं अस्तित्वच असू शकत नाही. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण कुणाच्या तरी मदतीशिवाय, कुणाच्या तरी उपकाराशिवाय शक्यच नाही. म्हणून इथं पण काही लोक असे असतात, त्यांचं आयुष्य क्षण आणि क्षण फक्त उपकारमय असतं. 3 प्रकारचे उपकार सांगितलेले: दानमय उपकार, त्यागमय उपकार आणि क्षमामय उपकार. आणि उपकार म्हणजे काय? तर दुसऱ्यांचं हित बघणे. हित म्हणजे लोकांचं भलं करणे. भलं म्हणजे आनंद का? हित म्हणजे आनंद का? नाही. व्यायाम करण्यात हित असतं, पिझ्झा खाण्यात आनंद असतो. त्यामुळे आपले आई वडील किंवा आपले हितचिंतक आपल्याला जे काय सांगत असतात ते हिताचं असतं. त्यामुळे संत आपल्याला जे सांगतात ते सोपं असतं का? नसतं, पण ते आपल्या हिताचं असतं. त्यामुळे हिताचं सगळं सोपं छान ऐकायला अजिबात वाटत नाही, पण ते हिताचं असतं. आणि संत आपल्याला हिताचं सांगत असतात. आपलं भलं विचार करणारे आपले आई वडील, गुरुजन, चांगले मित्र मैत्रिणी, जे व्हॉट एव्हर यू वॉन्ट म्हणत नाहीत. पटलं ना? ते सगळे आपले हितचिंतक असतात. आणि काही काही लोकांचं ते हितचिंतक आपल्यावर उपकार करत असतात सतत, पण संत महात्मे समाजाचे कार्य करणारे लोक, त्यांचं आयुष्य फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी असतं. म्हणजे ते फक्त उपकार करतात, म्हणजे आपलं हित बघत असतात. कसं असतं त्यांचं आयुष्य? तर सुभाषितकार म्हणतात, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गाव, परोपकाराय